मध्ये घुसलो, विरार फाट्याचा हायवेच्या मधून आलो तर पहिला सुरुवातीला कनेर फाटा लागतो. कनेर फाटावरून खार्डीला जायला रोड आहेत आणि त्याच्याच जरासा पुढे आलो कुंभारपाडा, तर कुंभारपाड्याच्या पुढे रायपाडा लागतो. तो रायपाडा गाव आहे, तर रायपाड्याचा संघ आहे आणि तिथून खार्डीचा संघ आहेत. दोन संघांमध्ये द्वंद्व युद्ध मैदानावरती रंगणार आहेत. मागील आपण सत्रामध्ये भरत मोरे सरांचा आपण गोड आवाज ऐकलेला आहात. मॅचला सुरुवात स्ट्राईक एनवरती बॅटर आहेत चंद्रकांत, नॉन स्ट्राईक एनवरती आहेत अमोल भगत. पहिला चेंडू खेळला, फटका छानरीत्या खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, पहिल्याच बॉल वरती कॅच कॅरी, फलंदाज बाद, विकेट डाऊन, गॉन. चला टीम खार्डी विनंतीत आपला 12वा खेळाडू येऊ द्यात. नावं आम्हाला सर्व माहीत आहेत, परंतु 12वा खेळाडू कंपल्सरी आहे. संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली तर युट्यूबला प्रक्षेपित आहे, त्या कारणामुळे आपला 12वा खेळाडू येणं गरजेचं आहे. तोपर्यंत आपण व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान तो या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. जिल्हा प्रमुख चषक 2024 आपण या स्पर्धेमध्ये पाहतात. महिला आघाडी पालघर जिल्हा संघटक माझे नगरसेविका आपल्या सर्वांच्या लाडक्या सौभाग्यवती किरणताई चंदवनकर मॅडम आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय संतोष मोहिते साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल आपल्या व्यासपीठावरती. आज खऱ्या अर्थानं ही एक मोठी स्पर्धा संपूर्ण परिसरामध्ये खेळली जात आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी जे मान्यवर आहेत त्यांचं स्वागत सन्मान आपण करूयात. मॅडम किरणताई चंदवनकर मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी संतोषजी मोहिते यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. रणरागिणी म्हणून आपण नेहमी ज्यांना पाहिलेले आहेत, मायाची भगवी शॉल, स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. किरणताई चंदवनकर मॅडम यांचा सन्मान पाहायला मिळतो. त्यानंतर आपल्या मंचावरती उपस्थित महिला आघाडी पालघर उपजिल्हा संघटक भारती गावडे मॅडम यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी ब्रिजेश शुक्ला साहेब यांना विनंती करतोय, ब्रिजेश शुक्ला साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मानित केले जाईल. महिला आघाडी पालघर उपजिल्हा संघटक भारती गावडे मॅडम. आदरणीय शुक्ला साहेब, ब्रिजेश शुक्ला साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर महिला आघाडी विरार शहर संघटक शीला लष्कर मॅडम आपल्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचंही आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मी पांतळे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. पांतळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. महिला आघाडी विरार शहर संघटक शीला लष्कर मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही या व्यासपीठावरती मात्र सन्मान होतोय. रणरागिणी म्हणून आपण नेहमी ज्यांना पाहिलेलं आहे त्यांचा सन्मान सध्या या घडीला व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये आपल्या ज्या महिला भगिनी ज्या आपल्या सन्माननीय गेस्ट मान्यवर त्यांचा स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांना घेऊन जाव्यात मॅचच्या दिशेने. धावफलकावरती धावा लगावले गेल्या आहेत. 1 रन पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर. आरपारची लढाई आहे, खार्डी आणि दुसऱ्या बाजूला रायपाड आहेत. आरपारची लढाई, आरपारच्या लढाईमध्ये कोण जिंकेल हेही पाहण्यासारखे असणार आहे. पुढचा बॉल, फटका खेळलाय, बॅटच्या वरच्या टोकाला चुनू लागला, भरपूर उंच गेलाय, फ्लाय गेलाय, बंधू निशाण होते. कदापि तिथून आपण पाहिलं तर ड्युएट कॅच, दोघांनी शेअर कॅच होऊ शकला असती, पण अंतिम मोमेंटला निशांच्या चेंडू हातामध्ये निसटला. 2 धावा मैदानावरती तोपर्यंत पूर्ण केल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 3. लढाईचा जिंकायचा प्रत्येकाला स्वप्न उराशी बाळगून आज या मैदानावरती आलेला आहेत. नवीन दिवसामध्ये नवीन काहीतरी करायचं आहे हे इच्छा आणि आकांक्षा घेऊन आज सर्वजण मैदानावरती दाखल झालेले आहेत. याच्या मागे आपण एक मोठा अपसेट पाहिला मागच्या मॅचमध्ये. एनसीसी नारंगी बी संघ असं वाटलं होतं की थोडंसं पुढे येईल, पण एनसीसी नारंगी बी संघाला आई ग्रुप परेडपाडाने पराभूत केलं. त्याच्या अगोदर शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघासारखे एका महत्त्वाच्या संघालाही पराभवाच्या छायामध्ये जावं लागलाय. खेळण्याचा प्रयत्न अक्षय पाटील, सँडी चेंडूवरती तो डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानावरती आणि दर्पण नदी ते बॉल कव्हर करत असताना फलंदाज बाद होईल. धावचीच्या स्वरूपानं रन आउटच्या माध्यमातून खेळाडू बाद, गॉन. पहा तिथून विकेट आले, मैदानावरती फलंदाज बाद झाल्यात आणि खरं आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतात. जिल्हा प्रमुख चषक जे आपण पाहतात पंकजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचं आयोजन केलं गेलं, पण सध्याच्या घडीला किरणताई चंदवनकर मॅडम, त्याच्यानंतर भारती गावडे मॅडम, शीला लष्कर मॅडम ज्या सध्या आपल्या व्यासपीठावरती आहेत, अगदी पंकजी देशमुख साहेबांच्या खांद्याला खांदा लावून सर्वजण अविरतपणे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेखही केला, म्हणजे विरारचं शेवटचं टोक हे मैदान आहेत आणि नालासोपाराची सुरुवात या परिसरातून होत आहेत. विरारचं शेवटचं टोक आणि नालासोपाराची जिथून सुरुवात होत आहेत त्याच्या बरोबरी मॅच सुरू आहे.
बरोबर मध्येही मॅच सुरू आहेत आणि 5 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर धावा आहेत 3 रन 2 विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानावरती आला धर्मेश. समोर आपण पाहिलं तर अमोल भगत, एक लेदर खेळाडू, खेळणारा खेळाडू, लेदर पटू म्हणून आपण त्या खेळाडूला पाहिलात. वानखेडे सारख्या स्टेडियमवरती देखील आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं. आज मैदानावरती त्याला चांगली कामगिरी करायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिला ओव्हर नंतर रन आहेत. टीम आई कोसमाई कराडी संघाच्या 3 विकेट त्यांनी गमावल्या, 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती असणार आहे अजूनही बाकी. मैदानावरती आपले काही प्रेक्षक वर्ग आहेत, या बाहेर या, एन्जॉय बाहेर करायचंय, मध्ये नाही. येस, समजलं तर नाही समजलं, मराठीत सांगितलेलं प्रत्येकाला समजलंय. एक षटक देखील संपला धावाधावपलकावरती. 3 मैदानावरती विकेट गमावला, 2 गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज येत आहेत. जतीन पाटील बंड्या या नावाची चर्चा सातत्याने राहील आहे. विरारच्या परिसरातील रायपाडाचं गाव आणि त्या रायपाडाच्या गावाच्या माध्यमातून खेळणारा खेळाडू मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे, तो सध्या मैदानावरती. पहिला बॉल, आपरेकर बॉल, वेगवान बॉल, धर्मेश चेंडूला नाही समजू शकले, चांगला बॉल मैदानावरती हाताळला गेलाय. पहिला चेंडू मैदानावरती आलाय, इथून निर्धाव. डॉट बॉल, स्ट्राईक एनवरती धर्मेश पाहायला मिळतात, नॉन स्ट्राईक एनवरती अबोल पाहायला मिळतात. पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात फेकला गेलाय. जिल्हा प्रमुख चषक 2024 साठी अनेक मान्यवरांनी भेट दिली. गोलंदाज पुन्हा रेडी. जतीन, यावेळीचा बॉल मात्र खेळला, चेंडूला आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि बॉलला मात्र सरळ पाठवून दिलाय सीमा पार. मिल्टा दाबा 6, षटकार, यूज इट मॅक्सिमम. बॉल नाही मागितला, बॉल त्याला थांबायला सांगितलेलं. 6 धावा, धावा धावपलकावरती 9. हा बोललो त्याला मी. 1 बाउन्स अगोदर आपण पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून कळवला होता. धावसिंग धावपलकावरती 9 धावा 2 गडी बाद. डॉट बॉल 6, 9 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 1.2 ओव्हर. जतीन पाटील बंड्या पुन्हा मैदानावरती रेडी. षटकातील पुढचा बॉल घेऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द बॅट चेंडूला खेळला गेला. क्षेत्रातून मात्र आपण पाहिलं तर प्रेमराज चेंडूवरती, प्रेमराज येतो चेंडूवरती, बॉलला अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय. प्रेमराजच्या माध्यमातून बॉलला अडवले गेलेत. 1 धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती 10 धावा. हर्षदला पाहतात, प्रेमराजला पाहतात, निशानला पाहू शकतात, चेतन भोईरला पण पाहिलं, निशांत भोईरला पाहिलं, जतीन पाटील बंड्याला पण संघामध्ये पाहिलं, दर्पणला पाहिलं, पाठीमागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अनिकेत म्हात्रे बंधूला पाहिलं त्या संघाच्या माध्यमातून आपण खेळत असताना. त्याच्यानंतर जिग्नेश यांना या संघाच्या माध्यमातून पाहिलं. एक चांगला भरणा असलेला खेळाडू आहेत, यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत, युवा पिढी यांना जास्तीत जास्त संधी देण्याचं काम आज मात्र मैदानावरती करतात टीम जयदुर्गा रायपाडा. धावा आहेत 10. गोलंदाज जतीन, पुन्हा एकदा सुंदर बॉल, परंतु पाठीमागे अनिकेत म्हात्रेचं कौतुक करायला हवं. काय विकेट किपिंग आहे, बॉलला अडवलं. सर्वाधिक महत्वाचं काय, बॉलला अडवलं गेलं, हेही महत्वाचं. धावा नाही देण्याचा प्रयत्न होतोय आणि जतीन पाटील बंड्याचा विचार करण्यासारखा आहे. कारण की का विचार करण्यासारखा आहेत, समोर अमोल आहेत, जो लेदर क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत, त्याला मैदानावरती सध्या स्ट्रगल करण्यासाठी भाग पडलायत, हेही महत्वाचं आहे. 1.4 चेंडू देखील संपला. धावा धावपलकावरती 10 बॉलमध्ये आतापर्यंत धावा खर्च केला, 10 विकेट गमावल्यात मैदानावरती 2. स्ट्राईक एनवरती अमोल पुन्हा त्या मैदानावरती रेडी. जतीनचा पुढचा बॉल, ओव्हर द विकेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एकच क्षेत्र निवडलं, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होतो, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे तो मैदानावरती नाही होत. तुम्ही ज्यावेळी लेदर क्रिकेट खेळता त्यावेळी तुमच्याकडे 2 गोष्टीची अचूक असते. ज्यावेळी तुम्हाला कव्हर ड्राईव्ह जास्तीत जास्त करण्यासाठी भाग पाडतात, सरळ बॅटने फटके खेळण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रशिक्षण हे लेदर क्रिकेटच्या माध्यमातून दिलं जात आहेत, परंतु ते मोठे फटके मैदानावरती अमोल सध्या ड्राईव्ह नाही करत, तर मोठ्या फटक्यासाठी मैदानावरती जातोय. जतीनचा बॉल, आता खेळला चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या आपल्या बरोबर दिशेने, बॉल निघून गेलाय सरळ सीमा पार. मिल्टा दाबा 6, षटकार, यूज इट. कदापि अमोल तिथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्या प्रमुख व्यासपीठावरती जे सर्व आपल्या सन्मान्य अतिथी आहेत किरण चंद्रवंकर मॅडम यांच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करत होते,
पण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने बोलायलाय, थोडासा बाजूने आलाय, षटकार मैदानावरती आलाय, प्रयत्न तेच केली होती. व्यासपीठाच्या दिशेने बॉल निघून येत असताना पाहायला मिळालाय. 2 ओव्हरचा खेळ संपला, 2 ओव्हर नंतर रन आहेत 8च्या सरासरीनं 16 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. आता 2 षटकांमध्ये 16 झाल्यात, मग अजून 2 षटकांमध्ये 16 झाल्या तर होऊ शकतात इथून जवळपास 32. पण 32 या मैदानावरती कामी येतील का तर नाही. एका गोष्टीचा उल्लेख केला मी, ही स्पर्धा आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये आहे. 3ऱ्या दिवसामध्ये सर्वात जास्त षटकार लागणारी स्पर्धा आहेत आणि सर्वात जास्त बॉल हरवणारी स्पर्धा आहे. म्हणजे आयोजकांनी किती बॉल हरवल्यात त्यांना नाही माहीत, पण कॅल्क्युलेशन शेवटच्या दिवशी जरूर होईल. निशान पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटचं कनेक्शन, बॅटला स्विंग केलंय आणि धर्मेश आता मैदानावरती फायर होत असताना धर्मेशच्या बॅटमधून आलेला खणखणीत दणदणीत षटकार 6 रन. 6 धावा येतात धावसंख्या धावफलकावरती 22 वरती 2 विकेट, 22 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2.1 ओव्हर्स. 5 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. निशांवरती आक्रमण सुरू झालं पहिल्या बॉलवरती, परंतु परतण्याची संधी त्याच्याकडेही आहेत. एक चांगला बॉल मैदानावरती त्यालाही कमबॅक करून देऊ शकतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकले गेलेत. 1 चेंडू षटकार, दुसरा बॉल डॉट. धावफलकावरती 22, 22 लॉस ऑफ 2 विकेट. इथून आता मैदानावरती विचार केला तर अजूनही 10 बॉल आहेत. 10 बॉलमध्ये किमान तुम्हाला धावा करायच्या 20, तर तुम्ही 40-45 पर्यंत पोहोचू शकतायत, परंतु प्रयत्न करावे लागतील. निशांचा चांगला बॉल पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, जतीन पाटील बंड्या बॅकअपसाठी आहे. अनिकेत मात्र ओळखलं होतं, हिट करण्याचा प्रयत्न केला. अमोल डेंजर झोन होती होता, परंतु तिथून पुन्हा एकदा डॉट आलाय. म्हणून मी म्हटलं ना, एखादा गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती षटकार आला, मग मनाचं खच्चीकरण नाही करायचं, स्वतःला सांगायचं यस आय कॅन डू इट, मी करू शकतोय, माझ्यामध्ये क्षमता आहे. 1 बाउनचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. 3 चेंडू देखील संपला. धावफलकावरती 22. गोलंदाज रेडी. पुन्हा निशांत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला कळला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहत दर्पण भगत मैदानावरती येत असताना पाहायला मिळतात. देवनाथ भगत यांचे सुपुत्र आहेत दर्पण भगत, ते मैदानावरती खेळताना पाहायला मिळतात. धावफलकावरती 23 लॉस ऑफ 2 विकेट. परेडपाडा संघ आता वाट पाहतोय त्यांच्यासोबत कुठला संघ येईल. परेडपाडाच्या जोडीला खार्डी येईल आणि परेडपाडा, रायपाडा आणि खार्डी ते एका दिशेचे आहेत. म्हणजे आधी जाताना जर आपण या विरारच्या बाजूने जर गेलो तर आधी परेडपाडा लागतं, परेडपाड्यानंतर रायपाडा लागतं आणि रायपाड्यानंतर शेवटी खार्डी लागतं. पण तुम्ही हायवेने जर आला तर तिथून पहिला खार्डी, रायपाडा आणि शेवटी परेडपाडा लागतं. ह्याही गोष्टी आहेत. गोलंदाज फटका खेळला. पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक. टेनिस क्रिकेटचा खेळाडू कृष्णा लक्ष्मण सातपुते स्टाईलनं बॉलला फेकून दिलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बाहेर कॅचही कॅरी केलाय. म्हणजे इथून आता षटकाराला, षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. 29 लॉस ऑफ 2 विकेट. काय फटकेबाजी सुरू आहे. अमोल भगत मैदानावरती आपण पाहिलं 360 डिग्री प्रमाणा मैदानावरती बॅटिंग करतोय. घुटना टेक, सिक्सर देख मैदानावरती आता त्या गोष्टी पाहायला मिळतात. धावफलकावरती 29. शेवटचा बॉल मैदानावरती आहेत. निशांच्या षटकामध्ये 2 षटकार आलात, 1 सिंगल आलाय. अमोल पुन्हा स्ट्राईक इनवरती. क्लीन बोर्ड. 1 तेरी 1 मेरी ह्याच प्रात्यक्षिकरण. मागच्या बॉलवरती जरूर तू षटकार ठोकला असशील, परंतु या बॉलवरती मी तुझी दांडी गुल करेन हे मैदानावरती दाखवून दिलंय. निशांनं विकेट मैदानावरती मिळवलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर रन आहेत 29ला 3 विकेट. शेवटचे 6 चेंडू अजूनही बाकी असणार आहेत. चेतन भोईर यांना पण मैदानावरती पाहतात. गोलंदाजी मार्क्सवरती अंतिम शेवटचे 6 चेंडू आता हाताळण्यासाठी आल्यात. स्ट्राईक इनवरती आपण पाहिलं तर अशोक भोईर एबी मैदानावरती नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळतात. स्ट्राईक इनवरती धर्मेश असणार आहेत. एबीला थांबावं लागेल. नॉन स्ट्राईक इनला, स्ट्राईक इनला आता मैदानावरती थांबा आपल्याला पाहायला मिळतील. बॅटर आहेत धर्मेश. 8 चेंडूमध्ये 14 धावेची इनिंग पेश करणारे खेळाडू आहेत.
आज संपूर्ण आपण संघ जर पाहिलं तर चंदनसर विभाग, त्या चंदनसर विभागातील हा ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो. ते संघ 8 संघ आज या मैदानावरती आपण पहिल्यांदा दाखल होताना पाहायला मिळाले. पहिला बॉल गती परिवर्तन केलं, हवेमध्ये चेंडू आहे, बंधू थोडस दूर राहिला जे क्षेत्ररक्षक चेंडूवरती ना अगोदर एकदा मात्र मैदानावरती घेतले गेलेत. अशोक भोईरनं कॉन्फिडन्स दाखवला आपल्यावरती, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मैदानावरती ते देखील करतात. धावा फलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 3-0 30 धावा. आजच्या दिवसामध्ये 105 पाहिला, 62 पाहिला. मागील मॅच मध्ये धावसंख्या आपण बनताना पाहिला, चेस होताना पाहिलात, सर्व काही गोष्टी पाहिल्या. आज आपण पहिल्या 2 दिवसामध्ये आपण चांगलं क्रिकेट पाहिलं, तिसऱ्या दिवसाचं देखील क्रिकेट चांगलं राहिलं. उद्या 40+ खेळाडू आहेत ते या मैदानावरती येणार आहेत. वय वर्ष 50, 49, 46 सर्व खेळाडू येणार आहेत. क्लीन बोर्ड दांडी गुल करत असताना पाहायला मिळाले चेतन. मैदानावरती अशोकला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. आणखीन एका विकेटचं पतन. धावा 30 ला आतापर्यंत विचार केला तर 4 गडी बाद झाल्यात. चेतन आता कारगिर साबित होताना पाहायला मिळत आहेत. आधी दर्पण, जतीन, निशान आणि आता चेतन, ही आपण कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला पाहतायत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. तिथिक्ष मैदानावरती येत आहेत. कमी वेळेमध्ये, कमी कालावधीमध्ये, कमी वयामध्ये या खेळाडूला मात्र जास्तीत जास्त पसंती मिळाली खारडी संघासाठी खेळण्यासाठी, आणि तो खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. मिस्टर तिथिक्ष या इनिंगमध्ये, या मॅच मध्ये तो कशा प्रकारे खेळ करेल हेही पाहण्यासारखे सर आहेत. इथून 4 बॉल आहेत. 4 बॉलमध्ये किमान 12 धावा आल्या तर 42, 4 बॉलमध्ये किमान 15 आल्या तर 45, आणि 4 बॉलमध्ये जर 10च्या खाली रोखलं तर 40, आणि 40 जर रोखलं तर रायपाडा संघासाठी एक बेनिफिट ठरू शकतो संध्याकाळच्या सत्रामध्ये. पण संध्याकाळचे सत्र म्हणून चालणार नाही. या मैदानावरती आपण पहिल्या दिवसाचं क्रिकेट पाहिलं, कालच्या दिवसाचंही क्रिकेट पाहिलेलं आहे, आजच्या दिवसाचंही क्रिकेट आपण मैदानावरती पाहिलेलं आहे. प्रत्येक फॉर्मॅट वेगवेगळं असतं. मैदानावरती मॅच विनिंग करण्यासाठी काही खेळाडू तिथून संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. चेतन खेळायचा होता, फटका खेळायचा होता, पुन्हा आपण पाहिलं धावचीची संधी निर्माण झाली. चेतनकडे आता थ्रो झालाय. विकेट मात्र मैदानावरती पुन्हा एकदा गमवावी लागला आहेत. बंडा येत आहेत, चेतनला सांगतायत यस गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू मैदानामध्ये हाताळण्याचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज तितिक्ष आले आणि तितिक्ष माघारी परतले. गॉन. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहिलं तर रमाकांत दाखल होत आहेत. एक हार्ड हिटर बॅट्समॅन ही आहेत. आज मैदानावरती कशा प्रकारे खेळ करतात हे पाहण्यासारखे असतात. रमाकांतला मैदानावरती इन्व्हाइट केले गेले आहेत. दुसऱ्या बाजूला धर्मेशला आपण मैदानावरती पाहतात. धावा फलकावरती 30 ला 5 विकेट. आतापर्यंत विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 21 बॉल मध्ये तुम्ही जवळपास धावा केल्यात 30. पुढचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला. आता एका गोष्टीची चर्चा रंगली की मागील बॉलवरती तुम्ही खेळाडूला विकेट सॅक्रिफाय करावे लागलेत. मग धर्मेश हेही मत होतं. धर्मेशच्या 10 चेंडूमध्ये 15 धावा आहेत, पण धर्मेशला तर 2 बॉल चांगले फेस करायचे आहेत. धावा त्याला उभारायचे असतील तर प्रयत्न त्यालाही करायचे आहेत. जिल्हा प्रमुख चषक मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आज आपण पुन्हा एकदा या मैदानावरती पाहू शकतायत. आणि उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावरती असणार आहे. फटका खेळलाय, प्रॉपर बॅटचं एलिव्हेशन बनवलंय, चेंडूला मात्र फेकून दिलंय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जिल्हा प्रमुख चषकातील आलेला कणकणीत दणदणीत सिक्सर. धापलक्यावरती आपण धाबा पाहिला तर संघाच्या जाऊन पोहोचतायत. 36 धावा झाल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती आहे. शेवटचा बॉल शेष दोघांसाठी विशेष. आता करावी लागेल मैदानावरती दोघांनाही मेहनत. बॅटरलाही करायची आहे, गोलंदाजालाही करायची, पण खारडी संघासाठी 21 धावा करणारा खेळाडू धर्मेश मैदानावरती सध्या बॅटिंग करतोय. षटकार आला तर मैदानावरती होतील 42 आणि करायला देतील 43. आता ते झालंय 42 झाल्या. 43चं लक्ष आपण वर्णन केलं होतं की जवळपास 40च्या पलीकडे जायला हवं. एक चांगली मॅच होऊ शकतात आणि या स्पर्धेतील 176वा
176 तिसऱ्या दिवसामध्ये 176 षटकार आहे तो मैदानावरती खेळला धर्मेशनं. म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला, सर्वाधिक जास्त षटकार लगावणारी स्पर्धा आहे आणि सर्वाधिक जास्त बॉल हरवणारा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार रेकॉर्ड. 24 बॉलचा खेळ असेल, 24 बॉलमध्ये करायच्या धावा 43 आणि ज्यावेळी मॅच सुरू होतील त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा आवाज ऐकूयात. आमचे मित्र समोरच्या कक्षामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकत आता तिसऱ्या दिवसामध्ये भरत मोरे सर यांना आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. पाणी पाहिजे का? थँक्यू सो मच मॅडम, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. जिल्हा प्रमुख चषक 2024च्या माध्यमातून आपण या मंचाला दिलेली भेट, आपल्या या मंचाला लाभलेला आपले पदस्पर्श जे सर्व बाबी आमच्यासाठी बहुमूल्य आहेत. त्यामुळे पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आपणा सर्वांचं आणि घेऊन जातो थेट या दुसऱ्या इनिंगमध्ये ज्या ठिकाणी दाबांचा पाठलाग करायचा आहे. 43 दाबांचा. हॅलो 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 चेक. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. धावफलकाचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 42 की 43 धावांचा चर्चा कशी करणार? नवीन चला, 24 चेंडू 43 धावांची गरज झालेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जिल्हा प्रमुख चषक 2024च्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला जतीन पाटील बंडा, त्याच्या साथीने अनिकेत मात्रे. दाबांचा पाठलाग 43 म्हणजेच जवळजवळ 11च्या सरासरीने धाबा बनवायच्यात. काय या धावांचा पाठलाग केला जाईल का? या धावांचा पाठलाग रोखण्यासाठी अमोल भगत यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आहेत. एक मॅन ऑफ द मॅचचा किताब अमोल भगतने या अगोदरच्या मॅचमध्ये जिंकला होता आणि त्या कॉन्फिडन्सला किंवा त्याच खेळाला पुन्हा एकदा साकारण्याची त्याच्यावरती सर्वात मोठी जबाबदारी आहे. इकॉनॉमिकल स्पेल अमोलचा एक वेगळी दिशा देईल या मॅचला. परंतु अनिकेत मात्रे आणि जतीन पाटील यांचा खेळ हा आशेचा किरण असणार आहे.
टीम जयदुर्गा रायपाडा संघाला. कोसमाई काडी वर्सेस जयदुर्गा रायपाडा या दोन संघांदरम्यानची मॅच. लेट्स प्लेचा इशारा. फर्स्ट बॉल. लेट्स प्ले. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक होता परंतु तो दूर राहिलाय. तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केले जाते. पहा हलक्या हाताने खेळला. सॉफ्टली बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर त्या ठिकाणी करत असताना लेग फ्लिक केली. चेंडूला एका धावेसाठी चेंडू निघून गेलाय आणि सिंगल धाव फलकामध्ये अडवताना पाहायला मिळते. उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा. उद्याच्या दिवसामध्ये लोकल हाफची 4 टीम, त्यानंतर 40+ ची 4 टीम आणि त्यानंतर ग्रँड फिनाले सेमीफायनलच्या मॅचेस नंतर आपल्याला पाहायला मिळणार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू. काय जबरदस्त डिलिव्हरी होती. भन्नाट वेगावरती स्पार होत असताना अमोल भगतने हा चेंडू हाताळलाय आणि मन बनवलं होतं बंड्याने त्याला स्विच हिटच्या रूपाने खेळण्याचं. ते मात्र कुठं ना कुठेतरी मन बदलवणारी ही कहाणी ठरली आहे. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अमोल आपल्या प्रत्येक कौशल्याला खूप विचारपूर्वक वापरत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जयदुर्गा रायपाडा त्या संघाच्या अगेन्स्ट. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आणि इथे बेल सुडाल्यात. बंड्या माघारी परतेल. मोठी विकेट आणि मोठी विकेट जात असताना जतीन पाटील नाबाद सर दूर आणि पहिला हादरा जयदुर्गा रायपाडा संघाला. गॉन. काय जबरदस्त डिलिव्हरी होती. ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. रिल्याचा पॉइंट अगदी कानाच्या बरोबर समान आणि त्यानंतर मात्र चेंडूला खोलवर टक्क्याचा म्हणजे अॅक्युरेट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न इथं केला गेला आणि तो यॉर्कर तो क्रशिंग होता. त्याने यष्टांना सुद्धा क्रश केला आणि त्यानंतर उडवत असताना बेल्स बंड्याला माघारी परतावं लागते. पहिली विकेट आली आणि त्यानंतर जतीन पाटील बंड्याची जागा घेण्यासाठी अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतात. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. पहिलं षटक अतिशय शानदार रीतीने आतापर्यंत हाताळलंय अमोलने. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू निघून गेला. लॉंगरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केली जाते. संघाचा मोडक्या, संघाचा लीडर, संघाचा कर्णधार म्हणून त्याची जबाबदारी आहे स्वतःला पुढे आणून संघाला लीड करणं म्हणजे स्वतः सर्वप्रथम करून दाखवणं आणि त्यानंतर बाकीच्यांकडून करून घेणं. या वृत्तीचा खेळ अमोल भगतने मागील मॅचमध्ये दाखवला होता आणि आता या मॅचमध्ये सुद्धा तीच कहाणी आहे. या कमी धावफलकाला वाचवायचं कसं हे दाखवत असताना पुन्हा एकदा वेगवान चेंडू झडमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता आणि अनिकेत मात्र त्या चेंडूला सन्मान देण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना अपयश आलंय. समजू शकले नाहीयेत कोणत्या प्रकारची डिलिव्हरी होती. यॉर्करचा मारा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. कोण म्हणतं या गटामध्ये या ग्रामीण गटामध्ये तितकेसे क्वालिटीवाले फलंदाज नाही आहेत. सर्व काही आहे फक्त पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे तो असावा. बघा पुन्हा एकदा अमोल भगतचा चेंडू बीट करतोय आणि शरीराचा वेध घेत असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये सुद्धा जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ अखेरकार संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धाव फलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात टीम जयदुर्गा रायपाडा या संघाचा. 18-41 या इक्वेशन मध्ये मॅच थांबले. आप कहीं पे मत जाइएगा, देखते रहिएगा जिल्हा प्रमुख चषक 2024. या इक्वेशन मध्ये मॅच थांबले. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतील. पंकज आलाय. पंकज अमोल भगतच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि असं असताना अक्षयचा इंटेंट काय आहे. अक्षय काय अप्रोचने बॅटिंग करतोय यावरती नजर असणार आहे. हा चेंडू लेफ्ट केलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि त्या चेंडूला
सोडून दिलंय असं वाटलं होतं अक्षयला की हा वाईट येतोय की काय, परंतु तसं झालेलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये डॉट बॉल आलाय 17-41 अशी इक्वेशन आता आहे. काहीतरी वेगळं पण करून दाखवावं लागणार आहे. अटॅकिंग खेळ या मॅचला वेगळ्या बळणावरती नेईल, परंतु अटॅक काय पंकज करून देतील का समोरच्या दिशेने, परंतु लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते अमोल. अमोलने टिपलाय झेल आणि अमोलचा झेल टिपल्यानंतर पूर्ण झालाय आणि संपलाय अक्षयचा खेळ. गॉन. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज एकच निर्णय घेऊन उठायचं आपल्याला. एकच निर्णय की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधीही कुठे कुठे फिका पडू देणार नाही. मनामध्ये माझ तरी आपण मुजोड नाही, दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोर नाही. आपल्याला लढाया कुणामध्ये थँक्यू डीजे. दुसरा चेंडू ती विकेट आली आहे. डॉट आल्यानंतर विकेट आली आहे म्हणजेच लगातार 2 निर्धाव चेंडू. सद्यस्थिती 2 वरती 2. 2 वरती 2. जिंकणार कोण, जिंकणार कोण त्याच्यासाठी उत्सुकता लागली सर्वांना. पाहूयात पंकजचा पुढील चेंडू निशांसाठी यावेळेला घेऊन खेळण्याचा प्रयत्न. टिपिकल अंडरआर्म क्रिकेट सिक्सर मारे क्रिकेट टाईप मध्ये हा फटका खेळला गेला होता. पोटापोटा लेझिली हाताला सैल करत असताना बॅकफूट फ्लिक करायचं होतं आणि तो मात्र करत असताना अपयश हाती आलं. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. ज्यावेळेला 43 धावा झाल्या त्यावेळेला या मैदानावरती या धावांचा पाठलाग होऊ शकतो का हा प्रश्न विचारला तर सर्वांच्या मुखातून एकच आलं की होऊ शकतो. परंतु ज्या प्रकारे अमोल भगतनी गोलंदाजी केली आहे त्या गोलंदाजीला प्राप्त या धावांचा पाठलाग होणं आता तितकंच सोपं राहिलेलं नाहीये. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा वेगानं कंप्लीट केल्यात. एक मात्र अडथळा आहे सध्याच्या घडीला कोसमाई खाडीच्या विजयामधला, तो म्हणजे अनिकेत म्हात्रे. 2 धावा चपळाईनं धावून पूर्ण केल्यात निशांतने. 14-39 इक्वेशन येऊन थांबलंय आणि ही मॅच आता 16 ते 17च्या आस्किंग रन रेटला दाखवणारी ठरली आहे. 16च्या किंवा 17च्या आस्किंग रन रेटला दर्शवणारी पाहायला मिळते. आणि असं असताना पंकजच्या या येणाऱ्या 2 चेंडूमध्ये काय एखादा मोठा प्रहार होईल का पाहणं रोचक असणारा. मोठा फटका खेळला गेला. चेंडू हवेमध्ये आणि हवेमध्ये असताना चांगला झेल. कव्हर मध्ये शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते आणि त्याने टिपलाय झेल आणि झेल टिपत असताना विकेट येते. निशांत बाद. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर गावात बेसली गावात सुट्टीचा 50चा वाटा. वारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा. धाराशी बोलतय हे ब्रदर कवर चाललास ये मावरा घे ये ताजाय ताजा बर्फांचा नाही जे जा मेले. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर. थँक्यू. तुझा हिल कर हिल. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपला आणि चांगल्या दोन्ही स्पेलला पाहत असताना 4 धाबा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात जयदुर्गा रायपाडा या संघाच्या. चांदली तोऱ्यानं रेत डोल्यावर झुलतय वाराशी वाटा. लुकड्यावर फकीतीची बाजारी वाटा. आता 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. 2 नवीन गोलंदाज 2 नवीन गोलंदाजांसमोर अनिकेत म्हात्रे आता असणार आणि अशा वेळेला विकास गोलंदाजी मार्क वरती येतोय. विकास कडून ती झकास कामगिरी होईल का. जी कामगिरी दोन्ही गोलंदाजांनी केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवायचं आहे. सद्यस्थितीला मोमेंटम पुढे शिफ्ट आहे आणि शिफ्ट असणाऱ्या मोमेंटमला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी 1 ते 2 मोठे प्रहार
सुरुवातीला आणायला लागतो पहिलाच चेंडू सीमारेखा पार फेकलाय का येस अतिशय चांगला फटका बैठक शॉट घुटना टेक सिक्सर टेक 6 हसतय गालान शोभतय नाथ केसार चांदली तोऱ्यान रेट ढोल्यावर झुलतय वाऱ्याशी भाटा लुगड्यावर फरकी थँक्यू मार्क वरती आणि धर्मेशने या चेंडूला हातात असताना डेप्थ म्हणजे जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि असं असताना बैठक शॉट लोअर फुल टच पद्धतीने बॅटवरती चेंडूला घेतला आणि त्यानंतर सीमारेखा पार धाडलाय वन्स अगेन यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे अमोल झाला अपयशी समोरच्या साइड स्क्रीन वरती जाऊन आदळणारा चल पोरी जरा चिलकार 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 राग तुझा हिलकार 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 आगो गाली तुझी भिपकार 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 राग तुझा हिलकार 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 आता खऱ्या अर्थानं चिल झाला असणार आहे मी मागाशी म्हटलं होतं की या मॅचच्या विजयामध्ये कोस्माई काडी संघाला जर जिंकायचं असेल तर त्याच्यामधील सर्वाधिक मोठा अडसर आहे तो म्हणजे अनिकेत म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रेने दाखवून दिले की हम किसी से कम नहीं है हम किसी से कम नहीं है पहिली धाव कंप्लीट दुसरा धावायचा प्रयत्न दुसरी धाव घेत असताना धावचीची संधी आहे काय वेगाने धाव केली जाईल का डायरेक्ट हिट आहे की हात लागलाय काय घडलंय पंच आमच्याकडे वळतायत जो कुछ हुआ मुझे पता जरूर है लेकिन फिर भी मैं चाहूंगा कि एक बार फिर से देखे असं सांगत असताना घेतलाय रेफर तिसऱ्या पंचांना रेफर करत असताना काय गडी बात आहे का सिद्धेशजी सकपाळ आपणास विनंती आपण आदरपूर्वक स्थानापन्न व्हा आज सिद्धेश सकपाळचा लुक हा पाहण्यासारखा आहे मोरेगावात 2 हळद आहेत काही ते गडी बाद आहे का बॉल आहे का त्याच्या हातात चेंडू आहे कुठे नॉट आउट चेंडूच्या वेगानं आला होता गॅदर करण्यामध्ये थोडीशी उडू आणि त्यानंतर मात्र 2 धावा धावून कंप्लीट झालेल्या आहेत दापलकरी दाबा इथे काय घडलंय चेंडू कॅचर वर गेला आणि अनिकेत मात्र बात मोठा आजरा बिग ब्लो मोठा अडसर दूर होत असताना सेलिब्रेशन होत आहे कोस्माई काडीच्या माध्यमातून गिरशी घरी किरीटा परी गिरशी घरी किरीटा परी हरी भगवान माझ्या थँक्यू 5 धाव्याला बॅटची लगून चेंडू मागे गेला त्यावेळेला धर्मेशने जी उचली घेतली म्हणजे उडी जी मारली आहे ती उडी सर्व काही सांगून जात होती की आम्ही किती मोठी अचिव्हमेंट केली आहे या मॅच मध्ये सर्वाधिक मोठा अडसर होता तो अनिकेत बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय फलंदाजाचं नाव चेतन भोईर अजून एक एक्सपिरियन्स प्लेअर या मैदानाच्या आत दाखल होतोय जयदुर्गा रायपाडा या संघासाठी 8-25 इक्वेशन आहे एक मोठा फटका या मॅच मध्ये जवळ आणून ठेवेल परंतु तो मोठा फटका पुढच्या चेंडूमध्ये असावा आणि जर का येणार 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका लागला तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये या मॅच मध्ये परत आणण्याचे संकेत देईल टीम जयदुर्गा रायपाडाला हीच ती वेळ हाच तो क्षण
ज्या क्षणाला जपायचंय लॉफ्ट केलंय, क्षेत्ररक्षक वेट करतोय आणि वेट करत असताना वाट लागली आहे कारण चेंडू हातामध्ये विसावलाय. अजून एक हादरा, चेतन बोईर बाद. काय आई ग्रुप परेडपाडा संघाचा संघनायक आपण मंचावरती येऊन थांबायचं आहे. जशी मॅच संपेल लगेच नाणेफेक केली जाणार आहे. धावपलकरती धाबा 18 वरती 5 जिग्नेश. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येऊन दाखल होईल. विघ्नेश मैदानाच्या दिशेने येऊन दाखल होईल. विघ्नेश काय विघ्न हरेल का, पाणी आलेलं विघ्न करेल का, पाहूया काय करतोय. विघ्नेश ज्या प्रकारे मैदानात आला त्याची पाहता आणि 6 चेंडू 25 पदात भावी नगरसेवक आदरणीय कृष्णा जोशी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शेवटचे 6 चेंडू 25 धावांची गरज. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वेगानं हो निघून गेला तर काय पहिली धाव 1 2 गोहो. पंच तटस्थ आहेत. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना दिसत आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांना आमंत्रित सुद्धा केलंय. काय दुसरी धाव घेतली गेली आहे का, त्याची सुद्धा शहानिशा होणार आहे. नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला नॉट आउटचा. वाईट +2 तब्बल 3. कहाणीमध्ये ट्विस्ट का आलाय का, यस आलाय. 3 मोठे फटके या मॅचला वेगळं वलय निर्माण करून देऊ शकतात. काय ते 3 मोठे फटके येतील का. हर्षद पुन्हा एकदा स्ट्राईक हिट वरती 21 वरती 5. ज्या धावा आतापर्यंत बनलेल्या नाही त्या धावा मात्र या ठिकाणी करायच्या. तुझ्या गोष्टीच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा पंच वैतरणी सांगतात येस वन्स अगेन 1 मोर वाईड. अतिरिक्त धाव दापलक्यामध्ये ऍड होतो. वैभव वरती प्रचंड दबाव आहे. एकही चेंडू न हाताळत असताना त्याने 4 धावा खर्ची केल्यात. 22 धावा आतापर्यंत झाल्यात. 21 धावा अजून करायच्यात परंतु जे चेंडू निघून गेलेत त्या व्यतिरिक्त आता चेंडू किती शिल्लक आहे. चेंडू मागे निघून फरार. ओहो नशिबाचा साह्याने येणारा हा दणदणीत खणखणीत लाजवाब चौकार. 4 धावा. कहाणीमध्ये थँक्यू दुसरे. कहाणीमध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये पलटवार. 5 चेंडू 17 धावांची गरज. 5 मध्ये 17 आहे. खतरा कोणाला आहे, गोलंदाजाला की फलंदाजाला, येणारी काय नक्कीच सांगणार आहे. आणि ही स्थिती काही अशा प्रकारे ओढवून आलेली आहे की या स्थितीला आता खूप विचारपूर्वक हाताळावं लागणार आहे कोस्माई खाडी या संघाला.
काय इथे एखादा मोठा फटका येईल का? अपेक्षा आहे. अपेक्षेप्रमाणे मोठा फटका खेळला गेला. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होईल का? सिंगल दा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरीदा वेगाने घेतली गेली आहे आणि जोपर्यंत फेकी होईल चेंडू गॅदर केला जाईल. 2 धावा चपळाईने पूर्ण होत आहेत. आता 4 मध्ये 15. काय घडेल या मॅच मध्ये कोणीही सांगू शकत नाही. कुसबाई खार्डी वर्सेस जय दुर्गा रायपाडा. वैभव समोर पुन्हा एकदा हर्षद. मोठा फटका हर्षदच्या बॅट मधून आलाय. खणखणीत दणदणीत धमाकेदार षटकार. थँक्यू विजय. म्हणूनच क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवातीपेक्षा शेवटाला जास्त किंमत आहे. फक्त क्रिकेटचा खेळ नव्हे, कोणताही खेळ असो, तुम्ही सुरुवात कशा प्रकारे करताय त्याला जास्त महत्व दिलं जात नाही. जरी जास्त महत्व दिलं तरी सुद्धा त्या फक्त गोष्टी तुमच्या स्टेटसवरती राहतील. 3 चेंडू 9 आणि शेवट जर गोल केलात तर कदाचित ट्रॉफी ते सेलिब्रेशन तुम्हाला करण्याची संधी मिळेल आणि त्या सुरुवातीला केलेल्या चुकांवरती सुद्धा पांघरूण येईल. 3 मध्ये 9 ची गरज आहे. टेन्शन वाढलंय कोसमाई खार्डीचं. जे झालं नव्हतं 3 षटकांमध्ये ते मात्र शेवटच्या षटकामध्ये व्हायला निघालंय. काय वैभव पुन्हा एक चेंडू निघून जाईल का? यावेळेला वेगवान चेंडू आखूड टप्प्याचा होता. त्याला अक्रॉस द बॅट खेळत असताना हर्षद हा बीट झालाय. आता मात्र बीट होत असताना चेंडू डॉट आलाय. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेल पुन्हा लढेल, शांत बसायला मी काही संत नाही. आणि ते सांगावं लागणार आहे, मी संत नाही, माझ्यामध्ये आहे क्षमता. मी त्या क्षमतेनुसार जितकं होईल माझ्या संघासाठी करेल. हर्षद समोर वैभव. पुन्हा एकदा चेंडू बीट होतोय. चेंडू बीट करत असताना दिसतोय आणि हर्षदचं टेन्शन आता वाढलंय. जी मॅच ऑन होती ती आता औपचारिकतेमध्ये कन्वर्ट झाली आहे आणि कन्वर्ट होत असताना 1 चेंडू 9 धावा अशा इक्वेशन मध्ये येऊन थांबली आहे. क्या ये होगा? सर्वांना वाटतं नाही होणार. परंतु जर का सुरुवातीचा पहिला चेंडू हाताळण्यासाठी 4 धावा काढल्यात त्यांना जर बघितलं तर कदाचित होईल असं सुद्धा वाटतंय. कारण चेंडू न हाताळत असताना ते 4 धावा आल्या होत्या. आता इथे 1 चेंडू शिल्लक आहे म्हणजे काही नसण्यापेक्षा 1 चेंडू मोठा आहे. काय इथे तू एक्स्ट्राच्या रूपाने चमत्कारिक धाव किंवा चमत्कारिक चौकार काय दिसेल का वेगळं चित्र? आणि अशा प्रकारे हा चेंडू सीमारेखा पार गेलाय. षटकार आलाय 3 धावाने. हा सामना गमावताना दिसतीये टीम जय दुर्गा रायपाडा. हार्ड लक जय दुर्गा रायपाडा आणि मनमनी कॉंग्रॅच्युलेशन टीम कोसमाई खार्डी. कर्णधाराला विनंती आपण मंचावरती यायचंय. मॅच समरी बघा काय आहे. मॅच समरी काय सांगतेय? हर्षद 7 चेंडूची 18 धावांची उपयुक्त खेळली परंतु ती असफल इनिंग होती. 2 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागतंय. काय त्या 2 डॉट मध्ये स्ट्राईक रोटेट झालं असतं तर मॅच जिंकली असती का?